चालता बोलता जागर संविधानाचा या कार्यक्रमासाठी आज आपण आलेलो आहोत नवचारी अकलूज येथील एका प्राथमिक शाळेमध्ये, ज्या शाळेचं नाव आहे ती सासवड माळी एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक शाळा क्रमांक 5 माळीनगर। तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला या चारही मुलांना आपण कार्यक्रमाची सुरुवात करणार आहे। तू कोणता रोल करतोय दादा? आज कोणती वेशभूषा केली? महात्मा ज्योतिबा फुले। तुझं पूर्ण नाव सांगा ते? श्रेयश नवनाथ साठे। कितवीला येतो? इयत्ता चौथी मध्ये शिकतोय। बरं, एक दादा, आम्ही तुला एकूण 3 प्रश्न विचारणार। जर त्या तिन्ही प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली तर हे 10 ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुला या ठिकाणी भेट म्हणून देणार आहे। तुझ्यासाठीचा सोपा प्रश्न विचारतो। आज तू महात्मा फुले झालाय, बरोबर आहे? तर महात्मा फुले यांचा जन्म कधी झाला होता? महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी साताऱ्यात झाला। या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलेलं आहे। राहिलेल्या दोन्ही प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली तर हे 10 ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुला या ठिकाणी भेट म्हणून देणार आहे। तुझ्यासाठीचा दुसरा प्रश्न, हे जे महात्मा फुले होते, महात्मा फुलेंनी रेकॉर्ड होतं, महात्मा फुलेंनी जी मुलींसाठीची पहिली शाळा काढली होती ती पुण्यामध्ये काढली होती। तर ती पुण्यामध्ये कुठे काढली होती? लक्ष पुढे। नाही नका सांगू ना। काय हरकत येते सांगायला? आठवून सांग, आठवून सांग, टेन्शन घेऊ नको। आम्हाला तुला कॉइन द्यायचंच आहे, तू व्यवस्थित सांग फक्त उत्तर। शाळा कुठल्या वाड्यात काढली होती? नाही तुला येते? सर मी येतोय, तुझ्याकडे येतोय। जर दुसऱ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं तर फक्त एकच प्रश्न बाकी राहतोय आणि हे 10 ग्राम कॉइन तुला भेटणार आहे। हा, मोठ्याने प्रश्न सांगितला तरी चालेल। बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कोठे काढली? प्रगती सोमनाथ कोकरे। कितवीला येतो? इयत्ता 4थी मध्ये आहे। तुला प्रश्न समजला? काय प्रश्न होता तुला माहित आहे ना? महात्मा फुलेंनी जी मुलींसाठी पहिली शाळा काढली होती पुण्यामध्ये, ती कुठं काढली होती? भिडेवाडा। हे उत्तर अतिशय बरोबर दिलेलं आहे। प्रगती लावली तर या प्रगतीसाठी सगळ्यांनी आपण जोरदार टाळ्या वाजवल्या। तुझ्यासाठी दुसरा प्रश्न, बाबासाहेब आंबेडकरांबद्दल माहिती आहे तुला? आज आपण त्यांची जयंती पण साजरी करतो या शाळेमध्ये। तर हे बाबासाहेब आंबेडकर यांचं पूर्ण नाव सांगता तुला? सांग। भीमराव रामजी आंबेडकर। भीमराव रामजी आंबेडकर हे उत्तर बरोबर होतं की आता तू दोन्ही प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेली आहेत। आता शेवटच्या प्रश्नाचं जर उत्तर तू बरोबर दिलं तर हे 10 ग्राम चांदीचं जे नाणं आहे ते तुला आम्ही भेट म्हणून देणार आहे। विचार करून शांतपणे उत्तर दे, घाबरायचं नाही। तुझ्यासाठीचा शेवटचा प्रश्न, महात्मा फुलेंविषयी विचारू का बाबासाहेबांविषयी? बाबासाहेबांविषयी विचार, काय हरकत नाही। बाबासाहेबांबद्दल विचारणार आहे आपण प्रश्न प्रगतीला, आणि प्रगतीनं जर बरोबर उत्तर दिलं तर हे 10 ग्राम चांदीचं नाणं आम्ही आमच्या टीमच्या वतीने तिला या ठिकाणी भेट म्हणून देणार आहोत। प्रगतीसाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न, प्रगती, बाबासाहेब आंबेडकर यांनी जे भारताचं संविधान आपल्याला दिलं तो दिवस आपण संविधान दिवस म्हणून साजरा करतो। तर तो दिवस किंवा ती तारीख कोणती? 26 नोव्हेंबर 1949। प्रगतीनं बरोबर सांगितलेलं आहे। मी संस्थेचे सचिव सन्माननीय गिरमे साहेबांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं, आणि बजे साहेबांना देखील सर्वच मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी हे 10 ग्रॅम चांदीचं नाणं
या ठिकाणी या प्रगतीला भेट म्हणून द्यायचंय, ज्याच्या एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आहे आणि पाठीमागे जागर संविधानाचं असं लिहिलेलं आहे. एकदा प्रगतीसाठी सगळ्यांनी तर या शाळेमध्ये एक 10 ग्राम चांदीचं नाणं इथले विद्यार्थ्यांनी प्रगतीनं जिंकलेलं आहे. पुढील नाणं जिंकण्यासाठी आपल्याकडे दुसरा विद्यार्थी आहे. दादा तुझं पूर्ण नाव सांग रे. यशराज लखन. यशराज कितवीला आहे तू दादा? तिसरी. तिसरीला आहे. बघ दादा, आता प्रगतीनं हे नाणं जिंकलं, तुला सुद्धा आम्ही हे नाणं देणार आहोत जर तू बरोबर उत्तर दिली तर. तुझ्यासाठीचा पहिला प्रश्न, बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आज आपण जयंती साजरी केली, तू भाषणं पण ऐकली, सगळ्यांची ऐकली ना. तुला त्यांच्याविषयी एक प्रश्न विचारतो मी. हे बाबासाहेब आंबेडकर जे आहेत, हे बाबासाहेब आंबेडकर यांचा जो जन्म झाला तो कुठे झाला होता? मध्य प्रदेशातील मोहया गाव. या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलेलं आहे. दादा, राहिलेल्या दोन्ही प्रश्नांची तुला बरोबर उत्तर द्यायची आहेत, कारण हे तुला 10 ग्राम चांदीचं नाणं जिंकायचं ना. तुझ्यासाठीचा दुसरा प्रश्न, बाबासाहेब आंबेडकर यांनी जे भारताचं संविधान लिहिलं याच्यासाठी एकूण किती कालावधी केला होता काय माहिती आहे का? किती दिवस लागले ते लिहायला? सोपं आहे. मी प्रश्न परत एकदा सांगतो, ज्याला उत्तर येते त्यांनी हात वर केला तरी चालेल. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं भारताचे संविधान हे लिहिण्यासाठी एकूण किती कालावधी गेला होता? 1 वर्ष. 1 वर्ष हे उत्तर बरोबर नाही आहे. काय हरकत नाही सर, कार्यक्रमात सहभागी झाला. सगळ्यात अगोदर तुझं नाव सांग. सोहम पंचशील दाहिंजे. सोहम पंचशील दाहिंजे. सोहम, हे बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान हे लिहिण्यासाठी किती कालावधी लागला होता? वेळ किती लागला होता त्याला? आता तू हातवरती केलता ना, तुला उत्तर येते त्याचं? 2 महिने. किती उत्तर काय सांग? 2 वर्ष. हा बरोबर सांगतोय तू. हा सांगतोय, जोरात सांग. 2 वर्ष 11. 11 काय? थोडस उत्तराच्या जवळ आहे. तो अजून व्यवस्थित सांगितलं तर बरं होईल. उत्तर निम्म बरोबर आलंय, आता राहिलेलं निम्म उत्तर बरोबर सांगायचं. न घाबरता सांग, काय हरकत नाही. 2 वर्ष हा 1 महिना. 1 महिना. 2 वर्ष 1 महिना हे उत्तर बरोबर नाही. तू ये दादा. 2 वर्ष 11 महिने. 2 वर्ष 11 महिने आणि किती दिवस? 2 वर्ष. आता आपलं पाऊण उत्तर बरोबर आलंय. 2 वर्ष 11 महिने आणि किती दिवस? 17. 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस असं उत्तर सांगितलेलं आहे. परंतु दादा तुझं नाव काय रे? आयुष शंकर. आयुषनं सांगितलेल्या उत्तरामध्ये 1 दिवस कमी पडलेला आहे. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस असं ते उत्तर आहे. काय हरकत नाही, आयुष या कार्यक्रमात सहभागी झाला. तुझं पूर्ण नाव सांग. कितवीला येतो आता? 4थीला आहे. बघ, आता प्रगतीने इथं एक नाणं जिंकलेलं आहे. तुला सुद्धा जर नाणं जिंकायचं असेल तर 3 प्रश्नांची बरोबर उत्तर द्यायची आहे. तुला कोणाविषयी प्रश्न विचारू? बाबासाहेबांविषयी विचारू, संविधानाविषयी विचारू का महात्मा फुलेंविषयी विचारू? बाबासाहेबांबद्दल तुला प्रश्न विचारतो. आता तू 4थीला आहे म्हणून तुला विचारतो. बाबासाहेब आंबेडकरांचं जे शिक्षण आहे ना, प्राथमिक शिक्षण, हे महाराष्ट्रात झालं होतं. तर ते कोणत्या गावात झालं होतं? प्राथमिक 1ली ते 4थीचं शिक्षण काय सांगतील का? सोपा प्रश्न आहे, अवघड नाही. घेतो नाही येत सहभागी, काय हरकत नाही. तू कार्यक्रमात सहभागी तिथं बघून सांग. आराध्या. काय उत्तर काय? तुझ्यासाठीचा पहिला प्रश्न विचारायच्या अगोदर तुझं नाव सांग.
प्रांजल, किती वेळा आहेस प्रांजल तू? तिसरीला. तर या कार्यक्रमामध्ये आपल्या बरोबर तिसरीतली प्रांजल आहे. प्रांजल, मी तुला तो प्रश्न विचारू का दुसरा विचारू? दुसरा विचारू. कशा संदर्भात विचारू? भारतीय संविधानाबद्दल विचारू. आपलं जे भारतीय संविधान आहे त्या संविधानाची जी उद्देशिका किंवा प्रास्ताविका, प्रिॲम्बल म्हणतो आपण म्हणतो ना प्रार्थनेच्या वेळेस, तर त्याची जी सुरुवात आहे ती कोणत्या शब्दांनी होते? भारत माझा देश आहे. भारत माझा देश आहे हे उत्तर बरोबर आहे का रे? नाही. काय हरकत नाही प्रांजल, थँक्यू. कोण सांगते उत्तर? एक जण या पुढे, चला ये पुढे, ये पुढे. प्रांजल साठी जोरदार एकदा टाळ्या. तू सांग उत्तर काय ते? आम्ही भारताचे लोक हे उत्तर बरोबर आहे. या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. सगळ्यात अगोदर तुझं नाव सांग. धनश्री घोलप. किती वेळा येतो आता? या ठिकाणी धनश्रीनं पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. धनश्री बघ, राहिलेल्या दोन्ही प्रश्नांची तुला उत्तर बरोबर दिल्यानंतर प्रगतीसारखं हे 10 ग्रॅम चांदीचं नाणं आम्ही तुला भेट म्हणून देणार आहोत. प्रगतीसाठीचा पुढचा प्रश्न. प्रगती, सॉरी धनश्री, हे बघ, भारताचं जे संविधान आहे हे संविधान ज्या दिवशी या आपल्या भारत देशाला लागू झालं तो दिवस आपण प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करतो. तो दिवस काय करतो आपण? तर ज्या दिवशी हे संविधान लागू झालं ती तारीख कोणती? आपण शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करतो ना, तर ती प्रजासत्ताक दिन साजरा करतो त्या दिवसापासून हे भारताचं संविधान लागू झालं. तर ती संविधान लागू झालेली तारीख कोणती? कॅमेऱ्यात बघून सांग. घाबरू नको, तुला येते उत्तर. लक्ष द्या पुढे मुलं. 10 मिनिट ते 15 मिनिट कार्यक्रम संपणार आहे. दुसरा प्रश्न त्यांनी विचारला होता की आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो ती तारीख कोणती आहे? प्रजासत्ताक, माझा प्रश्न मी परत एकदा रिपीट करतो. ज्या दिवशी भारताचं संविधान आपल्या देशाला लागू झालं तो दिवस आपण प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करतो. तर ज्या दिवशी ते संविधान लागू झालं ती तारीख कोणती? ज्या दिवसापासून संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली तो दिवस पाहिजे, ती तारीख पाहिजे. ते तारीख पाहिजे. काय हरकत नाही, तू येतो. यानं मग अशी छान भाषण केलं होतं. एकदा सगळ्यांनी ह्याच्यासाठी जोरदार. 26 जानेवारी ते 26 जानेवारी ते 26 नोव्हेंबर. तुझं नाव सांगा अगोदर. प्रज्वलने 26 जानेवारी ते 26 नोव्हेंबर असं उत्तर दिलेलं आहे. परंतु प्रज्वल ते उत्तर बरोबर नाही आहे. मी त्याचं उत्तर सांगणार आहे. इथं कोणाला येते का बघूया, नाही तर मी सांगतो परत. थांब. थँक्यू कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. चला नेक्स्ट. तुझं नाव सांग. या ठिकाणी राजश्रीनं बरोबर उत्तर दिलेलं आहे. 26 जानेवारी 1950 या दिवसापासून भारतीय संविधान आपल्या देशाला लागू झालं. तू बघ, पहिल्या प्रश्नाचं राजश्री बरोबर उत्तर दिलंय. किती? 4थीला आहे ना तो. तुझ्यासाठीचा दुसरा आणि सोपा प्रश्न विचारतो. भारतीय संविधान जे आपण प्रिॲम्बल म्हणतो, उद्देशिका म्हणतो सकाळी, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम म्हणतो ना सकाळी प्रार्थनेच्या वेळेस, तर ही जी काही उद्देशिका आहे ती कुणी लिहिली? स्क्रीनला बघून सांग. सोपा प्रश्न आहे, नाही सांगता येत. काय हरकत नाही. आपण या प्राथमिक शाळा क्रमांक 5 या ठिकाणी आपण आलेलो होतो आणि या ठिकाणी काही या कार्यक्रमासाठी पालक देखील आलेले होते. त्याबद्दल मी तुम्हाला बघा, आता आपण बघितला कार्यक्रम बरोबर नरवडे. आपलं शिक्षण काय? बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सगळी मुलं बाबासाहेब आंबेडकर सगळी मागितलं.
तो दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला. 14 बरोबर नाही. आणि काय उत्तर 26 मॅडम सगळ्यात अगोदर तर तुमचं नाव. टीचर आहे. तुमचं शिक्षण काय झालं? BA झालं. आता तुम्हाला थोडासा मीडियम लेवलचा प्रश्न विचारायला काही हरकत नाही. तुमच्यासाठीचा पहिला मी प्रश्न असा विचारतो की भारताचं संविधान आपण रोज शाळेमध्ये लोकांना शिकवतो. त्याची प्रिॲम्बल पण आपण मुलांकडून वाचून घेतो. विथ द पीपल ऑफ इंडिया, बरोबर आहे. तर ही जर विथ द पीपल ऑफ इंडिया ही जी प्रिॲम्बल आहे ती कुणी लिहिली काय सांगते? आपली जी प्रिॲम्बल आहे, उद्देशिका आपण शाळेमध्ये म्हणतो आम्ही भारताचे लोक, ही बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली नाही. भारताच्या घटनेचा मसुदा बाबासाहेबांनी तयार केला, परंतु त्याची जी प्रिॲम्बल आहे, उद्देशिका आहे, ती पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेली. हरकत नाही मला सर या कार्यक्रमात सहभागी झाला. कलम 14 मध्ये कलम 14 ते 18 आहे समानता प्रस्थापित करण्याची. कलम 14 मध्ये संविधानाचे असं सांगितलेलं आहे की कायद्यापुढे सगळे समान असतात आणि कायद्यापेक्षा कोणीही मोठा असला नाही, असं कलम 14 मध्ये सांगितलं. तुमचा सगळ्यात प्रश्न बदलून भारतीय संविधान तुम्ही वाचले म्हणून तुम्हाला त्याच्यावरती विचारतो. याच्यामध्ये एक भारतीय संविधानामध्ये एक असं कलमासंदर्भात विचारतात, असं कलम सोडून ठीक आहे, आपण कलम सोडून विचारतो तुम्हाला. भारतीय संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य दिले, परंतु ही मूलभूत कर्तव्य मूळ संविधानामध्ये नव्हते. तर ती सुवर्णसिंह नावाची कमिटी स्थापन करून त्याच्यामध्ये अभ्यास करून अमेंडमेंट आणली, दुरुस्ती आणि ते दुरुस्ती ती या देशामध्ये ह्या संविधानाच्या देशाच्या संविधानात दाखल कुठल्या वर्षी आणखी एक सोपा प्रश्न विचारला की ही जी मूलभूत कर्तव्य आहे, एकूण 11 कर्तव्य, त्यापैकी कोणतं कमी कर्तव्य तो अधिकार झाला. भारतीय संविधानाने दिलेला तो अधिकार झाला. मी कर्तव्य विचारतो, आपल्या जबाबदाऱ्या सांगितल्या, एकूण 11 प्रकारच्या जबाबदाऱ्या सांगितल्या. नागरिकांनी झाला जबाबदारी. संविधानानं आपल्याला हक्काबरोबर जबाबदारी, तर एक मोठी जबाबदारी 11 पैकी एखादी नाही सांगितलं, काय हरकत नाही. तुमचं नाव माझं नाव रेश्मा प्रमोद वाघमारे. काय काम करता तुम्ही? गृहिणी आहात. काय शिक्षण झालं? 12वी. तुम्हाला आवड प्रश्न आम्ही विचारणार नाही. थोडंसं शिक्षक असल्यामुळे त्यांना त्यांच्या पटीतले प्रश्न गेले होते. गृहिणीच्या पटीतले प्रश्न राहतील. भारतीय संविधानाबद्दल थोडंफार तरी ऐकून असाल. हे भारतीय संविधान जे आपण म्हणतोय लिहिलं, हे लिहिण्यासाठी किती कालावधी लागला? सोपा प्रश्न आहे तुमच्यासाठी. 3 वर्ष सांगा तुम्ही सांगा. 3 महिने काहीतरी 11 दिवस वरती काहीतरी गेले. काय हरकत नाही. इकडे दादा, बरोबर सांगेल. 2 वर्ष 11 महिने. दादा तुझं नाव सांग पहिल्यांदा. किती कालावधी लागला? 11 महिने 18 दिवस. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढा कालावधी लागला होता. सगळ्यात अगोदर ह्यासाठी आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजूया. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. राहिलेल्या दोन्ही प्रश्नांची उत्तर बरोबर दिली तर हे 10 ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुला भेट म्हणून देणार. तुझ्यासाठी ह्या 10 ग्राम चांदीच्या नाण्यासाठीचा दुसरा प्रश्न. बाबासाहेब आंबेडकर यांचं जे महापरिनिर्वाण झालं त्याची तारीख 6 डिसेंबर 1956. अरे वा. 6 डिसेंबर 1956 हे उत्तर देखील या ठिकाणी बरोबर सांगितलेलं आहे. तुझं नाव काय सांगितलं तू? रितुल ईशानी.
ऋतूंसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवूया. आता ऋतूने जर या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर त्याला आपण हे 10 ग्राम चांदीचं नाणे या ठिकाणी भेट म्हणून देणार आहोत. ऋतू, तुझ्यासाठी तिसरा आणि सोपा प्रश्न मी विचारतोय. भारताचं संविधान आपण वाचतो, तर हे संविधानामध्ये काय आपण त्याची प्रियांबल म्हणतो, उद्देशिका म्हणतो, प्रास्ताविका म्हणतो. तर ही जी काय संविधानाची प्रास्ताविका आहे त्याच्यामध्ये एक तारीख दिलेली आहे दादा, माहिती आहे का तुला? तारीख दिलेली आहे. त्या दिवशी त्या तारखेला आपण संविधान दिवस साजरा करतो. तर ती तारीख कोणती रे दादा? 26 नोव्हेंबर 1950. 26 नोव्हेंबर 1950 हे उत्तर बरोबर नाही आहे ऋतूल. 26 नोव्हेंबर 1949 हे उत्तर बरोबर आहे. काय हरकत नाही ऋतूल, तीच करून दुसरा विचार. माझं नाव रेश्मा प्रमोद वाघमारे. काय काम करता तुम्ही? गृहिणी आहात. काय शिक्षण झालं? 12वी. आम्हाला अवघड प्रश्न आम्ही विचारलं नाही. थोडंसं शिक्षक असल्यामुळे त्यांना त्यांच्या पटीतले प्रश्न गेले होते. गृहिणीच्या पटीतले प्रश्न राहतील. भारतीय संविधानाबद्दल थोडंफार तरी ऐकून असा. हे भारतीय संविधान जे आपण म्हणतोय हे लिहिण्यासाठी किती कालावधी लागला? सोपा प्रश्न आहे तुमच्यासाठी. सांगा तुम्ही सांगा. काय हरकत नाही. इकडे दादा बरोबर सांगेल. 2 वर्ष 11 महिने. दादा तुझं नाव सांग पहिल्यांदा. किती कालावधी? 11 महिने 18 दिवस. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढा कालावधी लागला होता. सगळ्यात अगोदर ह्यासाठी आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवूया. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. राहिलेल्या दोन्ही प्रश्नांची उत्तर बरोबर दिली तर हे 10 ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुला भेट म्हणून देणार. तुझ्यासाठी ह्या 10 ग्राम चांदीच्या नाण्यासाठीचा दुसरा प्रश्न. बाबासाहेब आंबेडकर यांचं जे महापरिनिर्वाण झालं त्याची तारीख 6 डिसेंबर 1956. अरे वा. 6 डिसेंबर 1956 हे उत्तर देखील या ठिकाणी बरोबर सांगितलेलं आहे. तुझं नाव काय सांगितलं तू? ऋतूंसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवूया. आता ऋतूने जर या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर त्याला आपण हे 10 ग्राम चांदीचं नाणे या ठिकाणी भेट म्हणून देणार आहोत. ऋतू, तुझ्यासाठी तिसरा आणि सोपा प्रश्न मी विचारतोय. भारताचं संविधान आपण वाचतो, तर हे संविधानामध्ये काय आपण त्याची प्रियांबल म्हणतो, उद्देशिका म्हणतो, प्रास्ताविका म्हणतो. तर ही जी काय संविधानाची प्रास्ताविका आहे त्याच्यामध्ये एक तारीख दिलेली आहे दादा, माहिती आहे का तुला? तारीख दिलेली आहे. त्या दिवशी त्या तारखेला आपण संविधान दिवस साजरा करतो. तर ती तारीख कोणती रे दादा? 26 नोव्हेंबर 1950. 26 नोव्हेंबर 1950 हे उत्तर बरोबर नाही आहे ऋतूल. 26 नोव्हेंबर 1949 हे उत्तर बरोबर आहे. काय हरकत नाही ऋतूल, तीच करून दुसरा विचार.